सदाभाऊ खोत यांनी सातारा जिल्हा बँकेतल्या गैरव्यवहाराचा मुद्दा विधान परिषदेत मांडला। मृत व्यक्तीच्या नावावर कर्ज मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्हा बँकेत सुरू असल्याचं खोत यांनी म्हटलं। यावर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलं। एका आठवड्यात चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंकज भोयर यांनी पोलिसांना दिले आहेत। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एकंदरीत जर कारभार बघितला तर आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशा पद्धतीचा त्या बँकेचा कारभार आपल्याला दिसून येईल। या बँकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ज्यांना कर्ज दिलं बोगस कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत। पांडुरंग केसू कोठावळे मैत झाले, नंतर ते 2021ला स्वर्गातून खाली आले। मैत झाल्यानंतर परत त्यांनी कर्ज घेतलं आणि मग ते स्वर्गात परत गेले। म्हणजे किती चांगला कारभार सहकारामध्ये चाललेला आहे। आज या ठिकाणी AR आणि DDR ला तर तातडीने निलंबित करण्यात येते, परंतु पोलीस प्रशासनाकडे ही तक्रार येऊन आतापर्यंत पोलीस प्रशासनाने काही केलं नाही। तर पोलीस प्रशासनाला देखील सूचना देण्यात येते की 1 आठवड्याच्या आतमध्ये याची चौकशी करून संबंधित जे कोणी दोषी असतील, कारण सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे बँकेचे MD बँकेचं व्यवस्थापन देखील याला त्या ठिकाणी कारणीभूत आहे, त्यांची देखील चौकशी करण्यात येईल। सोसायटीचे अध्यक्ष जे ह्या पद्धतीचं चुकीचं कर्ज वितरण त्या ठिकाणी केलं, पोलिसांना देखील निर्देश देण्यात येते की 7 दिवसात चौकशी करून दोषींवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावे।